मित्रांनो नमस्कार. मी आशिष मराठे, किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलो आहे किल्ले ढवळगडला भेट द्यायला. सासवडमधील हा रोड आहे, इथं समोर आपली गाडी लावली आहे. सोबत नेहमीप्रमाणे आपले दत्ताभाऊ आणि नवीन आमचे कलिग जॉईन झालेले आहेत, माऊली आमच्यासोबत काम करतात ते. तर चला पाहूया ढवळगड कसं आहे ते. हे बघा, ह्या अशा पायऱ्या बनवल्यात आणि हा समोर जो छोटासा दिसतोय ना, हा ढवळगड आहे. पेशवेकालीन आहे. हे थोडंसं वरती चालत आलो ना आपण, तर आपल्याला इथं मारुतीरायाची मूर्ती लागते. आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य बघा, दोन्ही साईडनी मूर्ती आहे. हे बघा, आणि हा इकडं वरती गड आहे. हे इथं मंदिराचं मारुतीरायाची मूर्ती आहे ना, इथं आपल्याला एक झेंडा दिसला पडलेला आहे. हा खाली पडलाय तो पूर्ण. तर आता आपण करूयात थोडंसं काहीतरी कार्य चांगलं. तो झेंडा लावून टाकू आता वरती सरळ करून. हा इथला झेंडा काढलाय, परत इथं लावणार आहे. आता इथं चांगला दिसेल असं वाटतंय जरा, त्यामुळे तिथं लावणार आहे. गणपती बाप्पाची मूर्ती. आणि हा गडाचा पहिला बुरुज लागला. त्याला आता रायरेश्वर नाव पडलं. ऑलरेडी त्या गावाला नाव वेगळं होतं पहिलं. ह्या जुन्या शिला आहेत. आणि आताच्या ही वरची कमान करायला. लाकडाचं पण बघा कसं करायचे. लाकडाला पण आकार बिकार देऊन बघा कसे बनवायचे. लाकूड आहे. ढवळेश्वराची पिंड.
इकडं समोर आपल्याला मल्हारगड दिसतो समोर. हा समोर गड आहे वरती, म्हणजे हा बालेकिल्ला असू शकतो गडाचा. हे आजूबाजूला बहुतेक गड असणार आहे, कारण इथं शेजारी आपल्याला खाली सोन्याचा घाणा लागलाय. याच्यावरून आपण हे जो आजूबाजूचा परिसर आहे हा सुद्धा गडाचा असणार आहे. ह्या परिसरामध्ये आजूबाजूला कोल्हे, लांडगे आणि बेकर खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपण गडावरती आलो तेव्हा आपल्याला कमीत कमी 10-12 तरी बेकर आपल्याला दिसली. हे पहा इथं समोर आपण झूम करून पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. इथं समोर 2 बेकर आहेत, ते दिसत आहेत. ते आपल्याला झूम केले मी व्हिडिओमध्ये, तुम्हाला क्लिअर दिसतंय का नाही माहीत नाही. ते 2 बेकर आहेत समोर.